दोन्ही वाघ एकत्र आल्यावर ठाकरे ब्रँड हा अबाधितच राहील, ठाकरे ब्रँड कधीही संपणार नाही असं वक्तव्य केलंय महेश सावंत यांनी। विरोधकांना ठाकरे बंधू एकत्र येण्याची भीती वाटते। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते महेश सावंत यांनी हे वक्तव्य केले। दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांनी। पाहूया। आज तुम्ही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा द्यायला तर आलातच, मात्र एक आनंदाची पुन्हा एकदा घटना घडलेली पाहायला मिळाली। राज ठाकरे स्वतः उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी इथे पोहोचलेत। कसं बघता या क्षणाकडे? महाराष्ट्राला आता आनंदाच्याच बातम्या मिळणार आहे। झाला दुःख महाराष्ट्राचा आता संपत आलाय, कारण दोन वाघ आता एकत्र चालणार आहेत। महापालिका निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि याच दरम्यान या सगळ्या घडामोडी घडताना पाहायला मिळतात। विरोधक कुठेतरी दोघही भाऊ संपत असल्याने एकत्र येत आहेत असं म्हणतायत, पण हे तुमच्यासाठी कसं बघताय? बघा, विरोधक नेहमी त्यांना छातीत त्यांच्या धडधड भरली की हे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर आमचा का होणार, म्हणून त्याचे वाचाळ बोलणं करतच राहणार, त्याच्याकडे लक्ष देत ना आम्ही। नक्कीच सर, पण आपण बघितलं की राज ठाकरे उद्धव ठाकरेंकडे आलेले आहेत, तसंच उद्धव ठाकरे आता राज ठाकरेंकडे जातील याची प्रतीक्षा तुम्हाला शिवसैनिकांना पण लागलेली पाहायला मिळते का? नाही, उद्धव साहेबांनी तर खुलं आमंत्रण दिलेलं आहे आणि खुल्या दिलानी बोललेलं आहे की आम्ही आता दोघं एकत्र आलोय, ते न कधी म्हणजे मागे न हटण्यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलेलो आहे। त्या पद्धतीने होणार आहे भविष्यात। प्रचंड गर्दी पाहायला मिळते, लाईन लागलेली आहे, कुठेतरी विरोधक घाबरले असतील असावेत। विरोधक तर घाबरलेच आहेत, म्हणून तर ते राजसाहेबांना बाबतीत असे बोलत असतात की ठाकरे ब्रँड संपलाय, निवडणुका लावा मग समजेल ठाकरे ब्रँड काय आहे ते। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आमदार महेश सावंत इकडे आलेले होते, त्यांनी देखील शुभेच्छा देताना ठाकरे ब्रँड एकत्र येणार आणि जर ठाकरे ब्रँड एकत्र आला तर काय होतं ते बघा, अशा पद्धतीचं आव्हानच विरोधकांना दिलेलं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट निकेशसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।